देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाची डेड बॉडी केली. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार. राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यामागून यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे ठाकरे गटाच्या खासदारांशी गुप्तपणे सातत्यानं संपर्कात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीला ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित होते. बुधवारी रात्री शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळवल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील ओल्टास कंपनी परिसरात ही बैठक पार पडली असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑपरेशन टायगरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार आहे का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटले, ऑपरेशन जे असतं ते एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं करत आहेत. शिवसेनेचे 9 खासदार हे एकजुटीचे एकत्र आहेत आणि मी काही नावं वाचली तर मला हसायला आलं. हे अत्यंत हास्यास्पद आहे. उद्या माझे नाव टाकतील, आदित्य साहेबांचे नाव देखील टाकतील आणि या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत हे दाखवण्यासाठी केलं जात आहे. हे चुकीचं असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. कोणाकोणाची नावं त्यात टाकली सगळेच. हां, म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी-कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्त्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांनासुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. तरच त्यांना मोठी झेप घेता येईल. नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील. मुंबई महापालिकेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना फक्त 25 लाख रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे, तर इतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना जे आहे ते 2 कोटी ते 20 कोटीपर्यंत भरभरून निधी. तोच तर विषय मी सांगतोय ना. आता खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही.
वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. मेरे रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.